आवाज सर्वसामान्य माणसाचा आरएनएन न्यूज मराठी. तुकाराम मुंडे यांच्या पथकाच्या नावानेच पानटपरी चालकांचे धाबे दणाणले. साक्षात जर तुकाराम मुंडेंनी हजेरी लावली तर कसे काय? अन्न औषधी प्रशासनाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंडे यांनी गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर भेसळयुक्त पदार्थ विक्री करणारे यांच्यावर मकोका लावण्याचा आदेश पारित करताच महाराष्ट्र राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर याच कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांनी वर्गही जोमाने कामाला लागला व महाराष्ट्रभर धाड सत्र सुरू झाले. तुकाराम मुंडे धाडीत असो अथवा नसो त्यांना हाजीर नाजीर समजून धाडी पडू लागत. पडणाऱ्या धाडीमुळे, धाड सत्रामुळे अवैध भेसळयुक्त पदार्थ विकणारे यांना भागताभुई कमी पडत आहे. इतकेच काय तर अन्न औषधी प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात येणारे व्यवसायी यांचा बीपी कमी जास्त होत असल्याचे आम्ही अनुभवत आहोत. सद उमरखेड, महागावसह यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील पानटपरी मागील काही दिवसापासून बंद दिसून येत आहेत. तुकाराम मुंडे या एका इमानदार अधिकाऱ्याच्या नावाने महाराष्ट्रासह सद उमरखेड तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पानटपरी चालक यांचे धाबे दणाणले असून भेसळयुक्त पदार्थ विक्री करणारे यांची भागमभाग सुरू आहे. तुकाराम मुंडे यांचे कार्य करण्याची जी शैली आहे त्यांनी ती तत्परतेने लागू करताच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. महाराष्ट्र राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये, विशेष करून पुसद, उमरखेड, महागाव, दारवा, डिग्रस या तालुक्यामधील पानटपरी चालक यांनी चक्क आपल्या पानटपरी बंदच ठेवल्याच्या दिसून आलेल्या आहेत. तर इतर दुकाने, जसे की ज्या दुकानावर भेसळयुक्त पदार्थ विक्री केले जातात, अशा दुकानदारांनाही आपल्या दुकानात ताळेठोक करून घरीच आराम करण्याचे नियोजन केले असून एका इमानदार अधिकाऱ्यांमुळे भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणारे यांनी धस्ती घेतली आहे. आरएनएन न्यूज मराठी, पुसद.